खत पेरणी करत नाही, काही शेतकरी करतात, नंतर ना एखादा डोस देतात, पण हुमणीचं डोक्यात नसतं. पण ही हुमणी आली आता आणि या हुमणीनं अशा पद्धतीने आपल्या सोयाबीनचं वाटोळे केलंय. मग हा हुमणीचा प्रादुर्भाव पुढील पिकांना होऊ शकतो का? तर 100% होणार आहे. मग याच्यावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं? त्यासाठी महत्त्वाची एक उपाययोजना तुमच्या समोर येऊन आलोय. लक्षात घ्या, सोयाबीन काढून काही शेतकरी हरभरा करतील, काही शेतकरी कांदा करतील, काही शेतकरी इतर कोणती पिकं करतील, पालेभाज्या तरकारी कोणतीही पिकं करतील. पण ही करत असताना जर ह्या पुढीलही पिकांना प्रॉब्लेम झाला तर कशा पद्धतीने आणि काय केलं पाहिजे? तर जर तुम्ही पाण्यावर एखादं पीक करत असाल तर आपल्याला पाण्यातून क्लोरो सोडून देणं गरजेचं आहे. 200 लिटरचं बॅरल घ्या, त्यामध्ये 50 मिली क्लोरो घ्या आणि हे सोडून द्या. 100 मिली क्लोरो घ्या, सोडून द्या आधी, पीक लावायच्या आधी, जेणेकरून ह्या हुमणीचा खात्मा होईल. त्याचबरोबर काही शेतकरी म्हणतील की जमिनीत गांडूळ आहे, ही मरू शकतात क्लोरो सोडल्यामुळं, मग काय करू आम्ही? मग त्यांच्यासाठी एक उपाय घेऊन आलोय. आपल्याला वरून खताची मात्रा देतो आपण. लक्षात घ्या, खत व्यवस्थापन करत असतो, पहिला दुसरा खताचा डोस कोणत्याही पिकाला करत असतो. मग हे करते वेळी फिप्रोनिल हे कीटकनाशक घ्यायचं. दाणेदारमध्ये बघायला मिळतं, कोणत्याही कंपनीचं घ्या आणि हे घेऊन या आणि आपल्या बेसल डोसमध्ये एकत्र करा आणि हे वरून टाकून द्या. जेणेकरून काय होणार आहे, फक्त हुमणीवर नियंत्रण मिळणार, गांडूळ तुमची मारणार नाही आणि त्याचबरोबर लाल मुंग्यांवर देखील 100% नियंत्रण मिळणार. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला यावर्षी भरघोस असं उत्पादन आणि बाजारावर राहणार आहे. पण झालाय काय विषय, ही अशी खळी पडलेली आहेत आणि या हुमणीने प्रादुर्भाव दिलेला आहे आणि जास्त प्रमाणे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हुमणीचा पुढील पिकांना त्रास होऊ शकतो का? या हुमणीवर नियंत्रण मिळवायचं तरी कसं, त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, यावर्षी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशा पद्धतीचं हे खळं झालेलं आहे. कारण हुमणीला यावर्षी होतं पोषक वातावरण. का माहिती का? तर 1 महिना अगोदर पाऊस आला, ते पोषक वातावरण तयार झालं आणि हुमणीने इथं शिरकाव शेतकरी Thanks.